एखाद्या लग्नाला जायचंय आणि पार्लरमध्ये जाण्यासाठी अजिबातच वेळ नाहीये, तर मग आजची ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा. कारण फक्त फेअर अँड लवलीमध्ये दोन गोष्टी मिक्स करा आणि चेहरा, हातपाय आणि मानेवरती अप्लाय करा. कितीही टॅनिंग झालेलं असेल, काळेपणा आलेला असेल आणि ड्रायनेस असेल, सगळं काही अगदी एका वापरामध्येच कमी होऊन जाईल आणि तुमच्या चेहऱ्यावरती आणि हातापायांवरती एक वेगळीच चमक येईल, जेणेकरून तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्याची किंवा मग मेडिक्युअर पेडिक्युअर करण्याची अजिबातच गरज लागणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, यासाठी तुम्हाला अगदी 10 रुपयांचा फेअर अँड लवलीचा पाऊच घ्यायचा आहे, जो की तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये किंवा मग कोणत्याही स्टोअरमध्ये इझिली मिळून जाईल. कारण याच्यामध्ये विटॅमिन्स असतात, जसे की विटॅमिन बी, विटॅमिन सी, ई, बी6 आणि इतर सगळे काही पोषक घटक असतात, जे आपला स्किन टोन ब्राईट आणि फेअर बनवतात. डार्क स्पॉट असतील, पिंपल्स आणि पिगमेंटेशन मास्क देखील हळूहळू कमी करण्यासाठी मदत करतात आणि सोबतच आपल्या स्किनवरती एक रॅडियंट असा ग्लो आणतात, स्किनला अगदी ब्राईट. त्यामुळे आपला हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कारण पहिल्याच वापरामध्ये तुमचा चेहरा अधिक जास्त गोरा आणि सोबतच चमकदार दिसेल. आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहताय, हे देखील मला कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठं कुठंपर्यंत पोहोचत आहेत. बघा, इथं साधारणतः 1 चमचा एवढी फेअर अँड लवली आपण घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे. आता याच फेअर अँड लवलीमध्ये आपण 2 ते 3 चमचे एवढं कच्चं दूध म्हणजेच रॉ मिल्क ॲड करणार आहे. कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जे आपल्या स्किनवरील डेड स्किन सेल्स, इम्प्युरिटीज आणि घाण काढून टाकण्यासाठी हेल्प करतं. आपल्या स्किनचं कॉम्प्लेक्शन सुधारतं आणि ब्राईट बनवतं. जर तुमचा विश्वास बसत नसेल ना, तर फक्त 7 ते 8 दिवस फक्त कच्च्या दुधाने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती मसाज करून बघा. तुम्हाला अगदी अप्रतिम असे रिझल्ट भेटतील. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची ब्राईटनेस, ग्लो आणि शाईन वाढवायची असेल, तर आपला हा उपाय आठवड्यामधून फक्त 2दा करून बघा. तुम्हाला अगदी 100% रिझल्ट भेटतील. आता फेअर अँड लवली आणि आपलं जे काही रॉ मिल्क होतं ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. जेणेकरून काय होईल, जे दोन्ही घटक आहेत ना, ते एकमेकांमध्ये व्यवस्थित असे मिक्स केले जातील. आणि आता हे मिक्स झाल्याच्या नंतर पुढे आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा एवढं गव्हाचं पीठ घालणार आहे. जर तुमच्याकडे गव्हाचं पीठ नसेल, तर तुम्ही इथं बेसन पीठ देखील नक्कीच वापरू शकतात. कारण याच्यामध्ये अनेक अशा ब्युटी प्रॉपर्टीज आहेत आणि विशेषतः जर तुमची स्किन ऑइली असेल ना, तर ऑइल कंट्रोल करतं, स्किनवरील टॉक्झिन्स आणि सोबतच इम्प्युरिटीज काढून टाकण्यासाठी हेल्प करतं. जर चेहऱ्यावरती डार्क स्पॉट असतील तर ते कमी होतात. आणि आपला हा फेस पॅक तुम्ही फक्त आठवड्यातून 2दा वापरला ना, तर स्किन अगदी डीपली क्लीन होते, सॉफ्ट होते आणि सोबतच सफल दिसते. यामुळे तुम्हाला फेशियलची देखील गरज पडणार नाही. कारण आपला हा उपाय स्किनमध्ये मॉइश्चर लॉक करतो आणि जर का तुमची स्किन खूप जास्त ड्राय झालेली असेल आणि डल झालेली असेल, तरी सुद्धा सगळे काही प्रॉब्लेम एका वापरामध्येच दूर होऊन जातील. कधी कधी बघा काय होतं की आपला चेहरा खूप जास्त कोरडा पडलेला असतो आणि त्यावेळी तुम्ही आपला हा फेस पॅक नक्कीच ट्राय करा. कारण हा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात हेल्प करेल. माझ्या सांगितलेल्या पद्धतीने फक्त एकदा वापरून बघा. तुम्हाला अगदी 100% याचे रिझल्ट भेटतील, याची गॅरंटी मी देते. आता याच्यामध्ये आपण आणखी एक घटक ॲड करणार आहे, ते म्हणजे साखर. बघा, साधारणतः 1 चमचा एवढी साखर याच्यामध्ये ॲड करा. आणि साखर एखाद्या नैसर्गिक स्क्रबसारखं आपल्या स्किनवरती काम करते. स्किनवरील डेड स्किन सेल्स काढून टाकते. एजिंगचे जर सायन्स असतील ते कंट्रोल करते आणि स्किनवरती दीर्घकाळ मॉइश्चर टिकून राहील. सोबतच जर चेहऱ्यावरती डाग धब्बे आणि पिंपल्स असतील ना, तर त्या देखील हळूहळू कमी होतील. चेहऱ्यावरील रिंकल्स, फाईन लाईन्स आणि एजिंगचे सायन्स देखील कमी होण्यासाठी मदत होईल. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये साधारणतः 8 ते 10 थेंब एवढा लिंबाचा रस ॲड करू शकतो. जर स्किन खूप जास्त डल झालेली असेल ना, तर तुम्ही नक्की लिंबाचा रस ॲड करा. आणि जर का तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल, तर तुम्ही इथं लिंबाचा रस घालणं टाळू देखील शकता. आठवड्यामधून फक्त 2 वेळा आपला हा उपाय ट्राय करा आणि पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला जबरदस्त असा फरक दिसेल. चेहरा अगदी सॉफ्ट, सफल आणि ब्राईट दिसेल. चेहऱ्याची इलॅस्टिसिटी वाढेल आणि सुरकुत्या देखील लवकरात लवकर कमी होतील. हा उपाय तुम्ही पूर्ण चेहऱ्यावरती, हातावरती, पायांवरती आणि मानेवरती नक्कीच अप्लाय करू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला काळेपणा असेल, टॅनिंग असेल, त्या ठिकाणी आपला हा पॅक अप्लाय करा. 2 ते 3 मिनिटांसाठी अगदी हलक्या हाताने स्क्रब करा आणि मसाज करा. त्यानंतर साधारणतः 10 मिनिटं तसंच ठेवून द्या आणि 10 मिनिटांनंतर अगदी साध्या पाण्याने धुवून टाका. फक्त आठवड्यामधून 2दा जर वापरलं ना, तर तुमच्या स्किनवरील मळ, टॅनिंग, काळेपणा, ड्रायनेस सगळं काही निघून जाईल
आणि हात पाय चेहरा सगळं काही अगदी चमकू लागेल. चला तर मग मी तुमच्यासोबत असेच काही नैसर्गिक उपाय शेअर करत असते आणि ते खूप जास्त प्रमाणात प्रभावी असतात. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि असेच प्रभावी उपाय जर तुम्हाला पाहायचे असतील ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच ब्युटी टिप्स तुम्हाला जर पाहायच्या असतील तर बेल आयकॉनचं बटन देखील लगेच प्रेस करा, जेणेकरून आपला व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. तोपर्यंत बाय.